आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या विभाजकतेच्या कसोट्या पाहिजेत. तर बघा, कसोट्या पहिली किती 2ची कसोटी, कितीची 2ची कसोटी. आता 2ची कसोटीचं वैशिष्ट्य काय आहे की संख्येतील एकक स्थानचा अंक, संख्येतील एकक स्थानचा अंक 0 किंवा 2 किंवा 4 किंवा 6 आणि 8 यापैकी जर एकक स्थानी अंक असेल संख्येच्या, तर त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो. उदाहरणार्थ बघा, 310 ह्याला 2 ने निशेष भाग जातो का, तर शेवटी 0 आहे आणि ही समसंख्या आहे. प्रत्येक समसंख्येला 2 ने निशेष भाग जातोच. बघा, बे 1 बे, बे 5 10, बे 5 10 गेला निशेष भाग. दुसरा उदाहरण बघा, 316 ह्याला पण निशेष भाग जातोच. आता त्याच्यानंतरची कसोटी 3ची कसोटी बघा, दिलेल्या संख्येतील अंकाच्या बेरजेस काय की अंकाच्या बेरजेस 3 ने पूर्ण भाग गेल्यास त्या संख्येला 3 ने पूर्ण भाग जातोच. काय आहे 3ची कसोटी, दिलेल्या संख्येतील अंकाच्या बेरजेला, कशाच्या, दिलेली संख्या बघा 3432 या संख्येच्या बेरजेला. आता ह्या संख्येची बेरीज कशी करायची, 3 + 4 + 3 + 2. आता यांची बेरीज कशी बघा, 3 दोन्ही 6 आणि 4 8 10 आणि 2 12. आता 12ला 3 ने भाग जातो का, तर जातो. मग ह्या 3ची कसोटी काय सांगते की दिलेल्या संख्येतील अंकाच्या बेरजेला 3 ने निशेष भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला निशेष भाग जातो. तर त्याच्यानंतरची कसोटी बघा, 4ची कसोटी बघा. 4च्या कसोटीत काय सांगितलं आहे की बघा, दिलेल्या संख्येच्या लास्टच्या 2 अंकाला जर 4 ने भाग जात असेल तर पूर्ण संख्येला 4 ने निशेष भाग जातो. बघा, इथं दिले कोणची 5452. तर ह्यामधील लास्टचे 2 अंक कोणचे आहेत, तर 52ला 4 ने भाग जातो निशेष, 4 1 4 4 3 12. तर शेवटच्या 2 अंकाला जर पूर्ण भाग जात असेल तर त्या 4 ने सर्व संख्येला निशेष भाग जातो. आता दुसरा नियम काय आहे 4च्या कसोटीचा, तर दिलेल्या संख्येमध्ये शेवटी 2 शून्य जर असतील, दिलेल्या संख्येमध्ये शेवटी जर 2 शून्य असतील तर त्या संख्येला 4 ने निशेष भाग जातो. पहिला नियम काय आहे की दिलेल्या संख्येच्या एकक आणि दशक स्थानचे 2 अंक आहेत, त्या 2 अंकाला जर 4 ने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 4 ने निशेष भाग जातो. आणि दुसरा नियम काय आहे की संख्येच्या एकक आणि दशक स्थानी जर 2 शून्य जर असतील तर त्या संख्येला पूर्ण 4 ने निशेष भाग जातो. त्याच्यानंतरची कसोटी 5च्या कसोटीमध्ये फक्त 2 आहेत. पहिलं काय, 5 किंवा 0 या 2च संख्या पाहिजेत. एकक स्थानी 5 किंवा 2च असेल तरच त्या संख्येला 5 ने निशेष भाग जातो. नसता जर त्या ठिकाणी 4 असेल, 3 असेल, 2 असेल तर त्या संख्येला 5 ने निशेष भाग जात नाही. 5च्या कसोटीमध्ये काय की 5ची कसोटीमध्ये संख्येच्या एकक स्थानी 5 किंवा 0 या दोन्हीपैकीच अंक पाहिजेत. अदर कुठलीही अंक असेल तर त्या संख्येला निशेष भाग जात नाही. 6ची कसोटी बघा, ज्या संख्येला 2 आणि 3 ने निशेष भाग जातो त्या संख्येला 6 ने निशेष भाग जातो, पण 3 ने विषम संख्येला पण भाग जातो. असं इथं 6चं काय आहे, समसंख्या पाहिजे. समसंख्या जर असेल तरच भाग जातो 6 ने. बघा, त्याच्यासाठी एक संख्या देतो 53 34. आता ह्या संख्येला 2 न तर भाग जातोच, कारण काय एकक स्थानी 4 आहे, समसंख्या आहे. समसंख्येला 2 न कुठल्याही संख्येला भाग जातो, तर 4 न भाग जातो. बघा, हे किती झालं 8 8 आणि 4 12 आणि 3 15. ह्यांची बेरीज किती झाली 15. 3 न भाग जातो तर जातो, मग 6 न पण जायला पाहिजे. 6 48 किती राहिलं, 6 48 किती राहिलं 5 राहिले. 6 48 किती राहिलं 48 5. 6 9 54. अशा पद्धतीनं पूर्ण भाग गेला, 6 न पण पूर्ण भाग गेला. असेच
नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.